राम राम मंडळी. युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. थोडं मनातल्या काही गोष्टी बोलायच्या होत्या आणि तुमच्यापर्यंत त्या पोहोचवात आणि अत्यंत महत्त्वाच्या आहेत. सरकार मायबाप सरकार, आपलं सरकार, तुम्ही आम्ही सर्वांनी बहुमताने निवडून दिलेलं सर्व सरकार आगामी काळात भविष्यात एक लसीकरण येणार आहे, HPV व्हॅक्सिन. मला वाटतं संविधानानुसार आपल्याला ते घ्यायचं का नाही याचा अधिकार आहे. पण ह्या HPV व्हॅक्सिनची काय परिस्थिती आहे हे बरंच संशयास्पद आहे. संशयास्पद मध्ये कसं की मंत्री, आमदार, खासदार ह्या लोकांनी आधी त्यांच्या मुलाबाळांना टोचावं, मग आम्हाला टोचावं, आमच्या लेकरा बाळांना, असं मला वाटतं. कारण जिथून ते आलंय अमेरिकेतून, तिथं त्याच्याबद्दल ते भयानक आहे किंवा त्याचे साईड इफेक्ट आहेत असे प्रकारचे तिकडे चर्चा आहे. आपल्या इथालचं नाही, तिकडचं सांगतोय. त्यांनी ते बंद करून टाकलं आणि मग आम्हाला काय टुची दबाव, आमच्या लेकरा बाळा आपण तर जगतोय त्यांच्यासाठी. जरी आपल्याला माहिती आहे आपली पोर आपल्याला सांभाळणार नाही, पण आपलं काय मग बावखेला घालीतं का काय? आपल्याला लाथा मारून द्या, पण आपल्यालाच खाल्लं पाहिजे आपली इस्टेट. पण ते आपल्या पोराबाळांना नको असं मला वाटतंय. त्याच्याबद्दल गुगलवर सर्च करून ते व्हॅक्सिन बद्दल सगळी माहिती घ्या आणि हे व्हॅक्सिन, हे इंजेक्शन घेऊ नये असं माझं म्हणणं आहे. म्हणजे जे हिताचं आहे ते करायला हरकत आहे. पण आता त्यांनी जर ठरवलं तर मग इकडून 4 पोलीस जात्यान, इकडून 4 पोलीस जात्यान आणि आपल्याला टिंगरात ठसत्यान भाऊ. तर काय सरकार आहे, आपण काय करू शकतो? पण मला वाटतं त्याचं जे रिझल्ट आहे ते काय गरज नव्हती त्या व्हॅक्सिनची दुनियादारी. आता बाहेर समाजात एक अशी चाललंय 2026 आणि 2027 या 2 वर्षात 30% लोक कमी होणार आहेत, म्हणजे डायरेक्ट मरून जाणार आहेत. काही लाट येऊ शकते, काही आता युद्धाची परिस्थिती आहे. कसं चाललंय तुम्हाला बघितलं की युद्धाचं काही लोकांना, म्हणजे आपल्याला सुद्धा काही लय आखलीत का तवा आपलं लय चकाळतात, हे ह्यानी बॉम्ब टाकला, ती बघा दृश्य युद्ध चाललं, बरं झालं, इथं व्हायला पाहिजे, वेगळं झालं. युद्ध आहे हे सुद्धा थांबलं पाहिजे. तुम्हाला सांगतो, युद्ध व्हायला नाही पाहिजे. आता जे झालंय अजून 15 दिवस थांबा. परिणाम चालू झालेत आत्ताच. 200 रुपये लिटरने पेट्रोल होणार. ती बी 4-5 लिटरच मिळाय बसले. ठप्प व्यवस्था. पेट्रोल बद्दल दुमत नाही माझं, पण डिझेल का वाढलं महाराज? 10 रुपयाचा व्हील साबण आहे तुमचा, आता कुठल्याही कंपनीचा असून द्या, कपडे धुवायचा 15 रुपयाला. तुमचं 4,000 किराणा बघतोय ना, 6,000 रुपये लागायला बसल्यात. सगळं महाग होणार, भयंकर महाग. औषधं वाढणार, सगळं वाढणार. त्या पट्टीत तुमचा पैसा वाढेल का? गोरगरिबांना जगायचं कसं? ही अतिरिक्त माज जो असतो, हप्त्यावर गाडी घे, बड्डेला 5,000 खर्च कर, हात बंद कराच, लय अवघड होणार आहे पुढं. पण तुमच्याकडे काय असलं पाहिजे ह्या परिस्थितीत ध्यानात ठेवा. 12 महिने पुरवलं एवढं धान्य तुमच्या घरात शिल्लक असले पाहिजे. तुमच्याकडे कार आहे, गाडी आहे, ही दुनियादारी, याला किंमत नाही. ही काय गाडीचा पत्रा तोडून खाणार आहे का टायमाला आपण? युद्धजन्य परिस्थिती बेकार. तुम्हाला लाईट सुद्धा मिळणार नाही तुमच्या घराच्या वर. कमीत कमी मोबाईल चार्ज होईल एवढं तरी कमीत कमी सोलर पॅनल बसवून घ्या. या काळाच्या गरजी आहेत आता, ध्यानात ठेवा. बेकार आहे. युद्धाचं परिणाम लय दिवस पाहून जातात. ती महागाई एकदा वाढली ना, एखादं आजार येऊ शकतो, त्या ह्याच्यासारखा, फ्लू सारखा, कोरोना सारखा, काही होऊ शकतं या जगात. आणि होत्याच नव्हतं होते. कोरोनातून अजूनही काही कुटुंब सावरण्यात कुलप लागली, कुलप. तुम्हाला माहिती किती बेकार परिस्थिती आहे. ही दक्षता गेला का काय चाललंय, कसं चाललंय ह्याच्यावर ध्यान ठेवायचं कधी पण. शेतकऱ्यांचा एक विषय असा आहे, याच्यात शेतकऱ्याला सगळ्यात जास्त नुकसान होणार आहे. तुम्हाला सांगतो, कर्ज काढून 5 रुपये 10 रुपये टक्क्यांनी कर्ज काढून कुठलीही अशी पिकं घेऊ नका ज्याची निर्यात परदेशात होते. आता केळी उत्पादक जळगाव, भुसावळ साईड अडचणीत आली, ध्यानात ठेवा. 10 रुपये डझनने सुद्धा केळी मिळू शकतात. आता विकणारी समजा 10 रुपयाचे 50 विकणार आहेत, तो वाघ वेगळा. पण शेतकऱ्याच्या पात्रात काय पाडणार नाही. सगळी अडचण झाल्या. डाळिंब उत्पादक अडचण येतील, द्राक्ष उत्पादक अडचण येतील. त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी मोठाली जी पिकं आहेत ना, 12 महिने नाही पिकवली ना, काय फरक पडत नाही. आपण काय शेतकरी नाही मरत, ध्यानात ठेवा. ते जनावरांच्या घासाची भाजी करून खाईल, धान्य बी त्याकडे असतं. पण त्याचे कर्ज, त्याचे पोरांचं शिक्षण, लग्न, बऱ्याच गोष्टी आहेत. शेतकरी सगळ्यात जास्त अडचणीत कशामुळे येणार आहे? ते शेतकऱ्याला लागणारं डिझेल, ह्याचे भाव प्रचंड होणार आहेत. आमच्याकडे आता 1 एकर नांगरट आहे ना, 3,500 रुपयाला 1 एकर नांगरट करून मिळते बघा, सिंगल पलटी नांगरांनी. ती 5,000 रुपये एकर होणार का? डिझेल 150 झाले म्हणणार, असा विषय असतो. तुमच्या जरा कमेंटमध्ये सांगा तुमच्याकडं नांगरटीचा बाजार काय. बऱ्याच जणांनी तास 6 वाजतं, आमच्याकडे तास 20 नाही.
1 एकर नांगरलं की 3,500 रुपये एकर असा विषय. पण नांगरून टिकत नाही. तुम्हाला माहिती, कल्टीचं रेट वेगळं, रोटरचं रेट वेगळं, सरी काढायचं रेट वेगळं. आता आमच्याकडे 80% ऊसच असतो. पण सांगतोय तुम्हाला, सगळ्या दृष्टीने शेतकरी अडचणीत येणार आहे. खतं, बियाणं, औषधं ह्याच्या किमती डायरेक्ट 100, 200 रुपयांनी वाढणार. हा, मग त्या पट्टीत दूध वाढणार आहे का हो? आणि वाढवून देत्यान का हो? कारण जपायचंय कोणाला? शहरवासियांना. मारायचंय कोणाला? शेतकऱ्याला. जागा पण शेतकऱ्याच्या जीवावर, अशी परिस्थिती सध्या. हा, त्यामुळे शेतकरी जास्त अडचण, सावध राहायचं. आजच्या अनावश्यक खर्च म्हणजे शेतकरी झालं, कुणी झालं, लग्न बिग्न, साज माज, 12 गाड्या, नवरी नसते घरात घालायला 10-20 हजाराचा फटाकडा वाढवलो, ह्यो मास टाळा शक्यतो. सांगणं आपलं काम आहे. नाही तर तुमचा करट कार्यक्रम होणार, तुम्हाला सांगतो. आणि आजकाल काळ असा आहे की तुमच्याजवळ आहे म्हणून तुम्ही दाखवताय. संपून द्या, कमी पडून द्या, अडचणीत येऊन द्या, एखादा रोग होऊन द्या, तिथं 5-25 लाख रुपये जाऊन द्या. तुम्ही काय एकदा श्रीमंतीतून गरिबीकडे आला ना, पावणार आहोत तुम्हाला कोणी विचारत नव्हतं. मग हा, मग काय सक्की लेख का असाना, जावाई सुद्धा म्हणेन ते कशाच्या जीवा माघारी देणार आहेत पैसे, उसने पैसे मागतात, नाही आपल्याला कुटुंबाला परवडण्यासारखं नाही, असं तसं लय लागलं आपली. त्याच्यामुळं जे तुमच्या हातात आहे, जे बँकेत आहे, हा, तेच तुमचं आहे. नातेवाईक हे ते कठीण समयात उपयोगी येत नाहीत, करुणात तुम्ही अनुभवलेले आहे. अशा प्रकारचं थोडं वातावरण तयार व्हायला लागले. याबाबत दक्षता घेऊन काम करायचं. आणि युद्धबिद्धाचं कसं आहे, ते लय डीपीएस आहे, इतका डीप आहे तो की त्याच्या स्वतंत्र भाग 1 तासाचा बनावा लागेल. तुम्हाला माहिती आहे का? जे दिसतंय ना तुम्हाला असं, तसा प्रकार नाही तो, हा वेगळाच प्रकार आहे. हा प्रकार तुमच्या त्या तेलाकडे अमेरिकेचं लक्ष आहे म्हणून होतोय तसंही नाहीये. प्रकार तुमच्या युद्ध का होतंय, एसटीन फाईल निघाल्यामुळे स्वतःची आबरू वाचवण्यासाठी तो ट्रम्प करतोय, ट्रम्प तात्या, असंही नाहीये. हा, हा विषय वेगळा आहे, थोडा विषय धार्मिक पण आहे हा. आणि काय होतंय, कसं होतंय बघू, आपलं लक्ष आहे त्याच्यावर. पण हे थांबलं पाहिजे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. हा, असं आहे. त्याच्यामुळं ही जे घटनाक्रम चाललाय ना, आणि मी आधी पण सांगितलं होतं, 2026, 2037 आता दादाची घटना घडली का नाही 2026ला, काही भविष्यात होईल. पण इतक्या मिश्किलपणे, इतक्या खुमासदार शैलीत एक ग्रामीण नेता, प्रशासनावर पकड असणारा नेता निर्माण व्हायला अख्खी पिढी लागते. मला तसं होत नाही. मी म्हणतो त्यांचे आरोप झाले असतील, काय तुम्हाला माहिती ना, आम्हाला माहिती, तो नाही. पण त्यांची ती जे एक पठडी असते, एक शैली असते. हा, विलासराव देशमुखांची एक शैली होती बघा. ते ताकदीचे गोपीनाथ मुंडेंची एक शैली होती, प्रमोद महाजनांची शैली होती. हे जनतेशी नाळ जोडणारे, गावांची नावं माहीत, रस्ता सुद्धा माहीत होते नेत्यांना. माहिती आहे का? पायाला भिंगरी लावल्यासारखी नेते फिरायची, लक्षात घ्या, समाजाची कनेक्ट राहायची. आता काय हो, जिथं सभा आहे तिथं पहिलं 200 पोलीस यायचं, आता 5,000 पोलीस. मग ते हेलिकॉप्टरने येणार, मग ती फेगड्यात चालणार, मांड्याला मांड्या गाशीत, ती बोलणार जाणार निघून. आलेली मध्ये उरकाना लोक 300 रुपये 500 रुपये परवडत नाही सभेला बसणं. ही अशी दुनिया निघाली. त्याच्यामुळं काय करा, आपलं गेलं जग बुडालं, असा विषय सध्या. निराशाजनक परिस्थिती आहे. पण ह्याच्यात सुद्धा आपल्या महाराजांना आठवायचं, कठीण परिस्थितीत सुद्धा कसा मार्ग काढायचा, आणि आपल्या कुटुंबाचं, मुलांचं शिक्षण काय, हा काही कमी पडलं नाही पाहिजे आहे या परिस्थितीतून वर निघणार. एक मुलगा, एक मुलगी तुमची जर मोठी झाली, चांगल्या पदस्थ झाली ना, तर त्याच्या सगळ्या तुमच्या पिढ्या सुधारणार आहेत, ध्यानात ठेवा. हा, हे संपून जाईल. ही जे शाप आहे गरिबीचा मिळाला, हा सर्वसामान्य माणसाचा संपल. त्याच्यामुळं इतकं महत्व आहे शिक्षणाला. पुढं परिस्थितीला अवघड आहे. म्हणजे शिक्षण गरिबाने घ्यायचं म्हणलं त्याला लय अडथळे ध्यानात ठेवा. श्रीमंताला अडथळा नाही बरं का, गरिबाला लय अडथळे, ही बी ध्यानात ठेवा. मग ते एवढं डोकं जागेवर ठेवून, स्वतःला व्यसनापासून लांब ठेवून ते तुम्ही करू शकता. हा, माझं येड्याचं ऐका, आणि ती इंजेक्शन काय आपल्याला नको. रामकृष्ण हरी माऊली.